नमस्कार मित्रांनो, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौरंग शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची आबरू लुटणाऱ्यांना दिली जाणारी चौरंग शिक्षा काय होती हे पाहणार आहोत। तर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहे। धक्कादायक म्हणजे नराधमांनी कोवळ्या अजाणत्या जीवांनाही सोडले नाही। शाळेत ज्या चिमुकल्या दादा दादा म्हणत होत्या त्याच नराधमाने त्यांना ओरबडले। तर बदलापूर घटनेमुळे राज्य हादरले आहे आणि आंदोलने झाली, सरकारकडून कारवाईचे आश्वासन बी देण्यात आले। पण राज्यात महिला आणि चिमुकलीच्या इज्जतीसोबत खेळण्याची ही पहिलीच गोष्ट नाही आहे। याआधीही अशा प्रकारचे कुकर्म झालेले आहेत। तर कोर्टाकडून गुन्हेगारांना शिक्षा होते, पण त्याला खूप उशीर लागतो किंवा न्यायव्यवस्थेत पळवाटाही अनेक आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी बलात्कार करणाऱ्या नराधमाला चौरंग ही शिक्षा दिली होती। तर चौरंग शिक्षा पाहून अशा प्रकारचे भाडे कृत्य पुन्हा करण्याची हिंमत कोणाची होत नव्हती। छत्रपती शिवाजी महाराज यांची चौरंग शिक्षा नेमकी काय होती याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श शासन व्यवस्थेची घडी बसवताना रयतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले। त्यांनी महिलेचा सन्मान केला, स्वराज्यातील स्त्रियांच्या ते पाठीशी उभे राहिले। पण शत्रूच्या स्त्रियालाही त्यांनी योग्य तो आदर ठेवला, त्यांना सन्मानाने वागवले। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियावर अत्याचार करणाऱ्याची कधीच गय केली नाही। त्यांनी स्वतःच्या मेहुण्याला सुद्धा शिक्षा दिली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील चौरंग शिक्षेचा धाक होता। राजाने नराधमांना धाक बसवण्यासाठी दिलेली चौरंग शिक्षा काय होती ते आपण पाहूया। तर चौरंग शिक्षा नेमकी काय आहे। वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलात्कार करणाऱ्याला चौरंग शिक्षा दिली होती। बाबाजी भिकाजी गुजार याने केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कोपऱ्यापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करण्याची शिक्षा दिली होती। छत्रपती शिवाजी महाराज देत असलेल्या या शिक्षेला चौरंग शिक्षा असे म्हटले जाते। हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्राव होऊ नये आणि ती व्यक्ती दगावू नये यासाठी जखमा गरम तेलात अथवा तुपात तळल्या जायच्या। तर अशा जी शिक्षा होती त्याला चौरंग शिक्षा असे म्हटले जाते। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेचा धाक इतका होता की अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करण्याची हिंमत होत नव्हती। गैरकृत्याला माफी नाही, मग तो कोणताही असो, त्याची जाण सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही कठोर अशी चौरंग शिक्षा दिली होती। इंग्रजीत हातपाय कलम केल्यानंतर जखमा तेलात तळल्या जायच्या, त्यानंतर नस बंद व्हायच्या, त्यामुळे रक्तस्राव तर थांबायचा, पण तो व्यक्ती मरत नसायचा। शिक्षा फक्त हातपाय तोडायची द्यायची, त्याला मृत्यूदंड द्यायचा नाही। आयुष्यभर हे सर्वांसमोर उदाहरण म्हणून राहील। तुम्ही जर महिलेवर अत्याचार केला तर तुम्हालाही अशी शिक्षा होईल असे सर्वांसमोर उदाहरण राहावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंग शिक्षा सुरू केली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात चौरंग शिक्षेचा धाक होता, त्यामुळे महिलेकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहत नसायचे। तितकेच काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना आपल्या मेहुण्याला सुद्धा सोडले नव्हते। त्यांनी मेहुण्याला डोळे काढण्याची शिक्षा दिली होती, त्यानंतर त्याला आयुष्यभर तुरुंगात डांबले होते। तर कोलकाता बदलापूरमधील घटना सुन्न करणारी आहे। या घटनेमुळे महिला मुली राज्यात सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होते, कारण राज्यात वारंवार अशा घटना घडत आहेत, त्याच प्रमाण वाढत चालले। आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही असा सवाल उपस्थित होत आहे। अशा गुन्हेगारांना महाराजाच्या काळातील शिक्षा दिल्या गेल्या पाहिजेत का असा विचार सामान्याच्या मनात आला तर काही चुकीचे नाही आहे। तर तुम्हाला काय वाटतं की शिवाजी महाराजाच्या काळात जी शिक्षा चौरंग शिक्षा जी होती ती आत्ता सध्या कायद्यामध्ये लागू झाली पाहिजे आणि लवकरात लवकर अंमलात आणले पाहिजे आणि अशा अपराध करणाऱ्या गुन्हेगारांना ही शिक्षा दिली पाहिजे। जर तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भवानी।